हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पावसाळा स्पेशल मसाला शेंगदाणे। ठेल्यावरती मिळणारे हेच ते शेंगदाणे आहे। तर आपल्याला हे 20 ते 30 रुपयाला ठेल्यावरती हे शेंगदाणे पावसाळ्यामध्ये मिळतात। तर आपण आज घरीच तयार करणार आहे। तर बघा, त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे। तर नंतर घेतलेला आहे एक बाउल, त्या बाउलमध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। आणि नंतर घेतलेला आहे अर्धा चमचा लिंबाचा रस। नंतर टाकूया आपण घेतलेला अर्धा वाटी बेसन। आणि नंतर घेतलेले आहे मी मसाले। तर हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आणि 1 चिमूट सोडा घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला, हळद घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे आणि पेरी पेरी मसाला घेतलेला आहे। तर हे सर्व आपण एकत्र करून मिक्स करून घेऊया। तर बघा, छान मिक्स झालेला आहे। तर आपण 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या शेंगदाण्याला बेसन कोटिंग होईल। तर बघा, थोडं सुकं वाटत आहे मला, आणखीन 1 चमचा पाणी घालून घेऊया। तर मी इथे 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। तर बघा, तर एकदम शेंगदाण्याला मस्त अशी कोटिंग झालेली आहे। तर आपण आता तळण्यासाठी घेऊया। तर बघा, इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। तर 1 शेंगदाणा टाकून बघूया। तर तेल छान गरम झालेलं आहे। बाकीचे मसाला शेंगदाणे सुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेऊया। तर बघा, 1 चमचा आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असं सुटसुटीत चमच्याच्या मदतीने करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा 1-1 शेंगदाणा टाकू शकता भज्याप्रमाणे। तर बघा, मी असे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप छान चटपटे हे मसाला शेंगदाणे लागतात आणि खूपच टेस्टी। आपण हे 1 महिन्यासाठी सुद्धा आपण बरणीमध्ये भरून ठेवू शकतो। तर खराब सुद्धा होणार नाही आणि प्रवासासाठी म्हणा की मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा आपण हे स्नॅक्स तयार करून ठेवू शकतो। खूप टेस्टी लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा, आपले मसाला शेंगदाणे छान खरपूस गोल्डन ब्राऊन झालेले आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही यामध्ये वरतून सुद्धा पेरी पेरी मसाला आणि लाल तिखट, काळं मीठ टाकू शकता, पण मला हे असेच आवडतात तर मी याच पद्धतीने बनवलेले आहे। तर बघा, किती मस्त असे खरपूस मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही मसाला शेंगदाण्याची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।